हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला थंबनेलवरून आणि टायटलवरून तर कळलंच असेल की आज आहे झुडिओचा सेल. खूप जास्त मेसेज आले मला की झुडिओचा सेल चालू आहे, 299 और लेस वगैरे वगैरे. तर म्हटलं बघावंच जाऊन, कारण की हमेशा मी रील्समध्ये बघते तर त्याच्यात कमेंट वाचते, त्याच्यामध्ये असतं फेक, किधर का झुडिओ है. मग ते मला जरा नाही इच्छा होत जायची की ते सेल जरी दिसलं तरी. पण यावेळेस ऑफिशियल झुडिओच्या अकाउंटवरून म्हणजे अकाउंट नाही सॉरी ऑफिशियल झुडिओकडून मेसेज आला होता, नॉर्मल टेक्स्ट, की सेल वगैरे. तर म्हणजे म्हणलं की खरंच असेल. तर मग मी आज गेले मम्मीसोबत आणि बघितलं. थोडंसं इकडे व्हिडिओ वगैरे पॉप होईल, तुम्ही ते बघा. आणि खूप जास्त गर्दी होती आणि त्यात संडे पण होता आज, सो गर्दी असेलच. तर कुत्र्यासारखी गर्दी आहे बघा, फुल सेल. केवढी गर्दी आहे. भाजीपाला घ्यायला आलेत लोक. हॉल चालू करूयात. मी एवढं खूप काही घेतलं नाहीये, थोडंसं ज्वेलरी आणि थोडंसं कॉस्मॅटिक्स. म्हणजे तिथले कॉस्मॅटिक्स तर खूपच छान आहेत, खूप जास्त अफोर्डेबल आहेत. सो मी आणि नवीन नवीन पण काय काय मला दिसलं, सो ते पण मी आणलंय. आपण आधी कपड्यांचा हॉल करूयात. सो फर्स्ट जी मी गोष्ट घेतली ती मी घेतली किड्स सेक्शनमधून, कारण की मला जसं क्रॉप टॉप वगैरे, मला आत्ता पण मी क्रॉप टॉप घातले, सो मला क्रॉप टॉप खूप जास्त आवडतात. सो तिथे क्रॉप टॉप जे होते दुसरे ते असे फॅशनेबल नव्हते किंवा खूप जास्त सेम असे बघितलेले वगैरे असे होते, वेगळं काही दिसत नव्हतं. सो हा एक क्रॉप टॉप आहे जे मला खूप जास्त आवडला आणि जरा वेगळा पण दिसत होता. हे आपण तात्पुरतं मागे टाकूयात. हे बघा, हा मला खूप जास्त आवडला. मला असं वेगळं वेगळं जे युनिक असतं ना तेच आवडतं. आणि हे अटॅच्ड आहे. पण मी विचार केला की मी हे कापून टाकावं, पण थोडे दिवस आधी वापरणार, कारण की मग माझ्याकडे एक जॅकेट होईल आणि एक टॉप पण होईल. आणि हा कलर मला खूप जास्त आवडला आतला टॉपचा. सो माझ्याकडे दोन गोष्टी होऊन जातील. सो मी त्याने पण विचार केला आणि हा मला मिळाला. ह्याच्यावर ओरिजिनल प्राइस किती ते पण सांगते आणि मला कितीला मिळाला ते पण सांगते. ओरिजिनल प्राइस इज 500 आणि मला मिळालं 300ला. ठीक आहे, सो हे 300ला मिळालं. आता नेक्स्ट ड्रेस. मला लॉंग ड्रेस आता घालायला खूप जास्त आवडतात. असं नाही की समर आहे म्हणून वगैरे, समर तर संपलाच आहे. काय क्लायमेट चालू आहे काहीच कळत नाहीये. रेनी सीझन तर चालू झालाय, पण असं कधी फिरायला कुठं बाहेर गेलं तर मग लॉंग ड्रेसेस छान दिसतात. सो हा एक लॉंग ड्रेस मी घेतलाय. प्रिंट पण मला याच्यावरची खूप जास्त आवडली, खूप छान आहे. याची प्राइस किती आहे? ह्याची 900 प्राइस आहे आणि मला हा 400ला मिळालाय. ओ, ह्याच्यावर तुम्ही बघताय टॅगवर टॅग. आपण काढून बघू की यांना कितीला विकायचा होता तो, पण तो चुकून त्याच्यावर परत दुसरा लावलाय. मग ओ माय गॉड, एक स्कॅम कळला मला. बापरे. हे बघा, वरती याच्यावर प्राइस 500 होती, पण तेव्हा पण कुणी घेतला नसेल, मग तो 400ला केलाय. म्हणजे हा आधी पण सेलला होता. पण ठीक आहे यार, म्हणजे आपण लोकल स्टोअर किंवा FC रोड तिथून पण घेतो तर 300-400ला असे ड्रेसेस मिळतात. आणि मला खूप जास्त आवडला. ह्याला इकडे असं ट्रायंगल पण आहे बघा, खूप छान दिसतो. आणि माझ्याकडे असं काहीच नव्हतं. मला ऍक्च्युली असे बोल्ड प्रिंट्स वगैरे असं आवडत नाही. मिनिमल, प्लेन किंवा असं थोडंसं काहीतरी असणार असं आवडतं. पण ह्याच्यावर खूप जास्त, पण म्हणलं यावेळेस ट्राय करावं, कारण की काहीतरी वेगवेगळं ट्राय करत राहावं. याच्यावरची लेस पण बघा छान आहे, सगळं डिटेलिंग छान आहे आणि मागून हे असं स्ट्रेचेबल आहे. सो मी हा ट्राय करून बघितला. मला थोडासा लूज वाटला. मला ऍक्च्युली एक्स्ट्रा स्मॉल घ्यायला पाहिजे होतं, पण मी थोडीशी जाडी झाली तर मला वाटलं की मला स्मॉल बसेल, पण मी परत बारीक झाली असं मला वाटतंय. सो मला आता परत एक्स्ट्रा स्मॉलवर शिफ्ट व्हावं लागणार आहे. क्लोदिंगमध्ये माझं एवढंच होतं, कारण की मला सांगू नका जाऊ, सेल आहे माहिती आहे सगळे. सेल मग कशावर आहे माहितीये, की जे त्यांचा स्टॉक क्लिअरन्स आहे ना त्याच्यावर आहे. नवीन गोष्टींवर जे तुम्हाला आवडतंय त्या महागच आहेत तिकडे. ठीक आहे, सो तुम्हाला असं असेल की मी कुठली तरी 6 महिन्यापूर्वी काहीतरी गोष्ट बघितली आणि ती मला आवडली होती, पण तेव्हा ती प्राइस खूप जास्त वाटली, तर जा, कारण की त्यांनी 6 महिन्या आधीचा स्टॉक सगळा काढलाय, जो त्यांनी 399, 499 किंवा असं. आता हा पण तिकडे 300लाच मिळेल मला असं वाटलं होतं,
पण हा 400ला मिळाला. सो त्यांनी जास्त हाफ प्राइस केलं, म्हणजे 50% डिस्काउंट दिलाय असं काय केलंय. तो टॉप आता जो होता तो 500चा 300ला मिळाला. सो 200 300 असं ऑफ केलंय फक्त त्यांनी. नेक्स्ट आता मला 2 नवीन गोष्टी तिकडे दिसल्या ज्या की मी खूप दिवस झाले गेलेलो नव्हतं. हा हेअर मास्क, ठीक आहे. आता इथे लिहिलंय काय, शाईन एनरिच्ड विथ केराटिन. आणि आता सध्या माझ्या याच्यावर खूप जास्त हीट यूज होतीये, कारण की मी तुम्ही बघत असाल भाभीच्या इकडे मॉडेलिंगला जाते. मॉडेलिंग ॲज इन ते क्लासेस असतात हेअरचे, ज्याच्यामध्ये ते ऍडव्हान्स हेअर शिकवतीये, भाभी शिकतीये. सो त्यांच्याकडे मॉडेल, म्हणजे मी तिथे बसायचं, ते माझ्या हेअरवर ते शिकवणार असं. सो त्याच्यामुळे खूप जास्त हीटनी डॅमेज होतात केस. तर म्हणून मग मी हेअर मास्क आणलं. पण मी ह्याचं शॉर्ट नक्की टाकेल की तुम्हाला याचा रिझल्ट सांगायला, आणि मग तुम्ही यूज करा. याची प्राइस आहे 100 रुपीज, ठीक आहे. सो मला वाटलं की, आणि ह्याच्यामध्ये ना असं लिक्विड वाटते. सो मास्क काय असं वगैरे काही नाहीये, लिक्विड आहे जो की कसं वापरायचं आहे, ठीक आहे. मी जे शॉर्ट बनवेल त्याच्यामध्ये मी याच्याबद्दल डिटेल सांगेलच. सो हा पण यूज करून बघू. ही पहिली गोष्ट नवीन मिळाली मला. दुसरी गोष्ट ही, म्हणजे ही आधी पण असेल पण मला दिसली नव्हती, मायसेलर वॉटर. सो मी हे पण एक घेतलंय. ऍक्च्युली मी कुठलं वापरते मायसेलर वॉटर, कोणतं तरी आहे जे खूप फेमस आहे, मला आठवत नाही. क्लिन्झिंग वॉटर वगैरे ते बघा फेमस आहे, पिंक कलरचं वरती बॉटल आहे, झाकण, ते वापरते मी. पण म्हणलं हे पण यूज करावं, आणि हे पण 100 रुपीजचं होतं. म्हणलं ठीक आहे आता तर बघूच शकतो ना आपण. सो मी हे घेतलं, ठीक आहे. आता नेक्स्ट हे जे 2 प्रोडक्ट नवीन होते ते झाले. हे वाले मला खूप जास्त घ्यायचे होते, आणि हे इतके छान आहेत हे. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे, तिथे ना तुटके फुटके पण होते, आणि मला वाटलं की ह्याच्यावर पण हे खूप जास्त आवडलेत. हे बघा. आणि हे वाले जे आहेत ना, मी स्पेशली इथल्यासाठी घेतलेत, जे माझं इकडचं सेकंड पिअर्सिंग आहे ना त्यासाठी. सो मी हे तर घालणार आहे इथे, आणि बघू मग त्याला मॅच करायला हे इथे वगैरे असे घालायला छान आहे. मला खूप जास्त आवडलं, मला हे खूप घ्यायचे होते. पण ह्याच्यावर काहीच ऑफर नव्हती. हे 149ला 150लाच आहेत. पण ठीक आहे, म्हणजे एक 50 रुपीजला मिळते, ठीक आहे. आणि ह्याचं मला काय सांगायचं होतं, हां हे बघा, ह्याचे स्क्रूज आहेत ना, हे त्यांनी दिलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे आतमध्ये तुम्ही बघताय एक स्क्रू आहे स्टीलवाला, आणि वरती हे रबर स्क्रू पण त्यांनी दिलेत एक्स्ट्रा. सो मला हे खूप जास्त आवडलं. हे आपल्याला बाहेर मिळत नाही, हे मला खूप जास्त आवडलं. हे 150ला मिळालं मला या पॅकेटमध्ये, आणि त्याच्यात पण 2 स्क्रू दिले ते बघा. म्हणजे चांगलं आहे ना, विचार करतात. माहिती आहे मुलींचे स्क्रू पडतात वगैरे. आता मी लॉन्जरी वगैरे पण घेतलं, पण मी ते दाखवणार नाही तुम्हाला. पण लॉन्जरीवर पण ऑफर चालू आहे, 100ला वगैरे मिळतात. एक छोटंसं काय बोलतात, स्टॉक काढलाय त्यांनी, ज्याच्यावर ते 100ला देतात लॉन्जरी. सो ते लॉन्जरीसाठी तुम्ही जाऊ शकता जर तुम्हाला गरज असेल तर. आता वेट वाईप्स मी खूप वापरले होते झुडिओचे, पण आता सध्या खूप जास्त फ्लेवर्स आलेत. त्याचे फ्लेवर्स काय बोलायचं यांना, खूप जास्त त्याच्यात वेगवेगळे आले. सो हे वाला होतं, मी जे माझ्या फेसला सूट होईल असेच घेते, कारण की मी शोज वगैरे करते तर मेकअप राहतो. कधी कधी मायसेलर वॉटर घेऊन नाही जाता येत, कापूस घरीच राहतो. सो मी वेट वाईप्स पण घेऊन फिरणार आहे आता. सो हे मी घेतलंय ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन सीचं. वाव, मला खोलून याचा वास घेऊ वाटतोय. आणि पॅकेजिंग पण बघितलं तुम्ही, ॲलोवेरा सो ग्रीन पॅकेजिंग आहे, म्हणजे ते एफर्ट्स तर घेतात आहेत नक्कीच. ॲलोवेराचा वास येतोय. सो ह्याच्यामध्ये किती 10 आहेत वेट वाईप्स, आणि फक्त 30 रुपीजला आहे गाईज. वेट वाईप्स 30 रुपीज झुडिओमध्ये जा. आणि हे दुसरं वाला जे घेतलं ह्याच्यामध्ये वॉटरमेलन अँड नायासिनामाइड. सो मला नायासिनामाइडमुळे मी खास घेतलंय, वॉटरमेलनचं खास एवढं नाही. बट अगेन वॉटरमेलन म्हणून पिंक पॅकेजिंग. ह्याचा पण वास आपण बघूया. ओ माय गॉड, खूप जास्त स्वीट आहे. आपण वॉटरमेलनचं लिप बाम वापरलंय का तुम्ही, जे हे झुडिओमध्ये लिप बाम मिळतं वॉटरमेलनचं, सेम तसा वास येतोय, सेम एकदम वास आला बबलगम सारखा. हे अगेन दिस इज ऑल्सो फॉर 30. सो मी हे 2 ट्राय केलेत. मला जर हे 2 आवडले तर मग ह्याच्यामध्ये जेवढे पण होते ना तिकडे, ते सगळे एक मी घेणार आहे. आणि
30 रुपीजमध्ये कायच मिळतंय यार, घेऊन टाका. एवढं काय, 10 मिळतात तुम्हाला. सो येस, इथेच संपला ब्लॉग. ऑब्व्हियसली मी लॉन्जरी आता तुम्हाला दाखवणार नाहीये, बट आहे त्याच्यावर पण ऑफर, सो तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि कपड्यांमध्ये तर सेल मी तुम्हाला सांगितलंय की स्टॉक क्लिअरन्स काढलाय. आता रेफर होतं की कुठलं कुठलं काय स्टोअरवर तुम्ही जाताय. मी जे गेले होते तो कर्वेनगरचा होता, पुण्यातला स्टोअर. सो बऱ्यापैकी होतं म्हणजे तिकडे स्टॉक क्लिअरन्स. आणि सो मी क्रॉप टॉप वगैरे घालते, तर मला काही कलेक्शन त्यांचं एवढं आवडलं नाही, बट कुर्तीवाल्यांनी गो हेड. सो येस, व्लॉग इथेच एंड करूया. एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.